पाणी दे ना गाडी तिकडे निघाली आहे ते तो क्राउडचा मोबाईल वाला मोजूवरती मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अनेकांची इच्छा होती अजित पवार यांना आणि कार्यकर्ते असतील समर्थक असतील राष्ट्रवादीतले नेते असतील त्यांनी ती उघड-उघडपणे इच्छा बोलून सुद्धा दाखवली होती। आणि याबद्दल जेव्हा अजित पवारांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी स्वतःहून या संदर्भातला एक विनोद केला होता आणि त्यानंतर एकच हशा पिकला होता। बेधडक अनेक प्रश्नांवर अजित पवारांची उत्तरं यायची। माध्यमकर्मींनी सुद्धा त्यांना प्रश्न विचारले, पत्रकारांच्या प्रश्नांवर सुद्धा ते बऱ्याचदा उत्तर देताना खोटा करायचे, मिश्किल टिप्पणी करायचे आणि पत्रकारांना सुद्धा हसवायचे। पण कधीही कोणाचा अनादर होईल असं कुठलंही वर्तन अजित पवारांनी केलं नाही। अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांनाही मान सन्मानाने त्यांनी वागवलं, प्रेमाने वागवलं आणि त्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा अजित पवार हे त्यांचे लाडके दादा झाले। आणि याच दादांना अखेरचा निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत। आर्थिक विषय हाताळण्यात अजित पवारांची एक विशिष्ट हातोटी होती, कारण अर्थमंत्रीपदाचा त्यांना सर्वाधिक अनुभव होता आणि निधी देताना सुद्धा कोण दुखावेल कोण सुखावेल याचा विचार न करता राज्याच्या तिजोरीच्या मर्यादा नेमक्या काय आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून अगदी काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी दादा करायचे। कोणीतरी मागितलं आणि दादांनी दिलं असं होत नव्हतं। नियमात बसत असेल आणि आर्थिक दृष्ट्या ते शक्य असेल तेव्हाच दादा एखादा निर्णय अंमलात आणत आणि यामुळे अनेकांची नाराजी सुद्धा त्यांच्यावर होती, ती त्यांनी बोलून सुद्धा दाखवली होती। पण त्याला पार्श्वभूमी वेगवेगळ्या विषयांची असायची आणि त्याची कारडी माणसा त्याचा अभ्यास अजितदारांचा असायचा आणि याबद्दल जेव्हा त्यांना कधी कोणी प्रश्न विचारलं तेव्हा अजित पवार हे संपूर्ण माहितीसहित यावर प्रतिक्रिया द्यायचे। त्यामुळे अव्वाच्या सव्वा घोषणा करायच्या आणि त्याच्या अंमलबजावणीच्या वेळी मात्र तोंडावर बोट ठेवायचं अशा पद्धतीचा अजित पवारांचा स्वभाव अजिबात नव्हता। जे प्रॅक्टिकल आहे, जे शक्य आहे, ज्याची अंमलबजावणी शक्य आहे अशाच घोषणा अजित पवार कायम करायचे आणि अशाच पद्धतीच्या कमिटमेंट्स ते राजकारणात द्यायचे। मनोज जरांगे यांनी देखील अजित पवारांच्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी, पाहूया। पाटील, आज महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। बारामतीत तुम्ही आलेला आहात, आमच्या घरातला माणूस गेला, आमच्या खूप मोठा आधार होते। असा देशात राज्यात नेता होणे नाही, देवाने असं का केलंय आणि आमचा विश्वास बसत नाही की अशी घटना घडली। पाटील, प्रत्येकाची काही ना काही दादांबद्दलची आठवण आहे, तुमची काय आठवण आहे? तुम्ही दादांना जेव्हा पहिल्यांदा भेटला होतात किंवा दादांची काही कामच असं होतं की आठवण विसरायसारखंच नाही।
गोरगरिबांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आधार देणार तर दादा खूप मोठा आधार गेला राज्याचा, गोरगरिबांचा खूप मोठा आधार गेला. पवार कुटुंबाचा एक खूप मोठा आधार हरपलेला आहे. आज शरद पवार असतील, सगळे पवार कुटुंबीय शोका पवार नाही तर पुऱ्या राज्याच्या देशाचे आधार दादा होते सगळ्यांचाच. वैचारिक मतभेद असेल काय असं नाही, राजकीय चालू असतं परंतु दादाच होते. तर अजित पवार यांच्या जाण्यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाहीये अशी भावना आता मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांचं व्यक्तिमत्वच असं होतं आणि त्यांच्या कामाची पद्धत अशी होती की सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मनात त्यांनी स्थान मिळवलेलं होतं. खूपदा पत्रकार आणि कार्यकर्त्यांना सुद्धा दादा उघडपणे मनातलं काहीतरी बोलून जायचे आणि नंतर त्याची बातमी सुद्धा व्हायची. शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर स्वतःच्या नेतृत्वात नवी राजकीय वाट त्यांनी निवडली होती आणि स्वतःच्या नेतृत्वात नवं राजकारण सुरू असतानाच दादांचं जाणं हे धक्कादायक आहे. असं एक वेगळी राजकीय वाट निवडल्यानंतर सुद्धा आता परत एकदा पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर दिसायला लागले होते. पक्ष म्हणून सुद्धा एकत्र येणार असल्याची चर्चा होती आणि त्यातच दादांची अकाली एक्झिट ही पवार कुटुंबियांसाठी सुद्धा जितकी दुःखद आहे तितकीच ती धक्कादायक आणि अनपेक्षित सुद्धा आहे. दृश्यांमध्ये अजित पवारांचं पार्थिव आपल्याला दिसतंय. त्याच्या बाजूला त्यांचे चिरंजीव जय पवार आहेत. अतिशय दुःखद क्षण आहे हा. जड अंतःकरणानं उमद्या नेतृत्वाला निरोप द्यावा लागतोय, लाडक्या दादांना निरोप द्यावा लागतोय. पवार कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अजित पवार यांच्या जाण्यानं. जय पवार आपल्याला दिसतात. गेल्या वर्षीच जय पवार यांचं लग्न झालेलं होतं. 2 विवाह सोहळे पवार कुटुंबियांमध्ये पार पडले होते आणि त्यानंतर पुणे महापालिकेत, पिंपरी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. त्यामुळे कौटुंबिक सोहळ्यात पवार एकत्र आले, राजकीय भूमिकेतून सुद्धा एकत्र आले. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का अशी चर्चा महाराष्ट्रात होती आणि त्या दिशेनं काही पावलं पडत असतानाच अजित पवारांवर हा काळाचा घाला पडला. त्यामुळे जितका दुःखद क्षण हा पवार कुटुंबियांसाठी आहे, जितकं नुकसान यात महाराष्ट्राचं होतंय तितकंच नुकसान राष्ट्रवादी पक्षाचं सुद्धा होत आहे. अजित पवारांचा प्रचाराचा झंझावात कायम असायचा. त्यांची एक नेतृत्व शैली होती, वक्तृत्व शैली होती. आणि जनसामान्यांचा नेता अशी अजित पवारांची ओळख होती. अर्थात जनसामान्यांचा नेता अशी त्यांची ओळख ही आपल्या स्मरणात कायम राहणार आहे. त्यांची शैली, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं याची छाप आपल्या प्रत्येकाच्या मनावर ही कायम असेल, कारण ती कोणालाही पुसता येणार नाही. या इतका मोठा प्रभाव अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्यावर आहे. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात नागरिकांची अलोट गर्दी उसळलेली आहे. अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरून कार्यकर्ते आलेले आहेत. हे कार्यकर्ते फक्त एका पक्षाचे नाही आहेत, तर ते अजित पवारांवर प्रेम करणारे वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या पक्षातली लोक आहेत. आणि एखाद्याचं काम करताना, एखाद्याची अडचण सोडवताना सुद्धा अजित पवार जात, धर्म, पक्ष असं काहीही बघत नव्हते. आपल्या दारात कोणी मदतीसाठी आलाय, अडचण सोडवण्यासाठी आलाय, त्याची अडचण दादा कायम समजून घ्यायचे आणि ती सोडवायचा प्रयत्न करायचे. आणि याच एका गोष्टीमुळे त्यांचे मोठमोठे विरोधक सुद्धा अजित पवारांसमोर नतमस्तक व्हायचे त्यांच्या या गुणासाठी. दादा
पवार कुटुंबियांवर अजित पवारांच्या जाण्यानं मोठा आघात झालाय. दृश्यांमध्ये जय पवार आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कौटुंबिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा पवार कुटुंबियांना आता एक राजकारणात सुद्धा एक स्थैर्य येणार असं सगळं चित्र उभं राहत होतं. कुटुंबात सुद्धा 2 विवाह सोहळे झाले होते, म्हणजे आनंदाचे उत्कट क्षण पवार कुटुंबियांनी एकत्रित अनुभवले होते. आणि राजकीय व्यासपीठावर सुद्धा पवार कुटुंब एकत्र आलेलं होतं. पण राजकीय भूमिका वेगळ्या असताना सुद्धा कधी टोकाची टीका व सुडाचं राजकारण अजित पवारांनी कधीही केलं नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असताना सुद्धा भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा, सौहार्द, प्रेम, आपुलकी मात्र कायम असायची. सुप्रिया सुळे सुद्धा तितक्याच आपुलकीनं आणि प्रेमानं अजित पवारांना दादा म्हणायच्या. कधी औपचारिकता म्हणून त्यांनी अजित पवारांचा उल्लेख केला नाही, तर त्या दादा म्हणूनच अजित पवारांचा कायम उल्लेख करायच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर सुद्धा. एक प्रेम जिव्हाळा दोघांच्याही एकमेकांचा उल्लेख करण्यात असायचा. सुप्रिया सुळेंसाठी अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना, कारण त्यांचा लाडका दादा आज कायमचा निघून गेला. महाराष्ट्रातले विजनरी नेते म्हणून अजित पवारांकडे बघितलं जायचं, कारण त्यांच्याकडे विकासाचं व्हिजन असायचं. विकास कामांची कशा पद्धतीनं अंमलबजावणी असावी याबद्दल त्यांचं व्हिजन असायचं. आणि यामध्येच एखादं विकास काम दादांच्या किंवा सरकारच्या डोक्यात आहे आणि ते केवळ कागदपत्रांमध्ये अडकलेलं अजित पवारांना अजिबात आवडत नव्हतं. असं जर कुठे अडलं तर अधिकाऱ्यांना तातडीनं फोन करत किंवा तातडीनं स्वतःसमोर हजर राहायला सांगत अजित पवार ते सोडवायचे. अजित पवारांचा कुठलाही फोटो बघा, अजित पवारांच्या चेहऱ्यावर एक धीरगंभीर भाव कायम असायचा, एक रुबाब असायचा आणि त्यासोबत एक स्मितहास्य सुद्धा असायचं. आणि असाच एक सुंदर फोटो अजित पवारांचा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लावण्यात आलाय. त्यात सुद्धा अजित पवार आपल्याला हसताना दिसत आहेत. पण यात मनाला वेदना देणारी आणि हेलावून टाकणारी एक बाब म्हणजे त्यांच्या फोटोवर चढवलेला हार आहे. अजित पवारांना हसताना बघायची सगळ्यांना सवय आहे, पण त्यांच्या फोटोवर हार चढवण्याची दुर्दैवी वेळ येईल याची कल्पनाही कोणी अगदी आज पहाटेपर्यंत केली नसेल. पण ही दुर्दैवी वेळ ओढवलेली आहे महाराष्ट्रावर, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांवर, पवार कुटुंबियांवर. विद्या प्रतिष्ठान मैदानाकडे अजित पवारांचं पार्थिव नेलं जात आहे. सोबत जय पवार आहेत आणि काही नातेवाईक सुद्धा आहेत. सर्व पक्षांचे काही प्रमुख नेते सुद्धा पोहोचले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.